नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. नको नको त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. जेव्हा समजेल तेव्हा समजेल. आता तरी शेरच्या गुफ्यात जायची हिंमत नाही. तसं ऑस्टिन आणि जोसेफ त्याला पाहून हसू लागतात. याक्षित रूममध्ये आला तसं सरळ आणि त्याच्या रूमला अटॅच बाल्कनीतच स्विमिंग पूल होता. त्याने जाताच त्यामध्ये उडी मारली आणि तळाशी जाऊन मांडी घालून डोळे मिटून बसला. दोन्ही हात मांडीवर ठेवले होते. तो त्याचा राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता. काहीच वेळात तो वरती आला तसं एक खूप सुंदर गोरी उंच अशी एक मुलगी बिकिनी घालून बसली होती आणि पाण्यात पाय बुडवून खेळत होती. तिने याक्षितला खाली तळाला बसलेले पाहिले होते म्हणून त्याला डिस्टर्ब नको म्हणून ती तिथे बसली. तो वरती आला तसं तिने मादक स्माईल दिली त्याला. याक्षित तिच्या जवळ आला आणि तिला पाण्यात जोरात खेचले. तशी ती जाऊन त्याच्या छातीवर जाऊन धडकली. तो लगेच तिच्यावर तुटून पडला आणि तिच्या मानेवर, हातावर, पोटावर किस करत होता. खूप वेळ डीप किस करून झाल्यावर त्याचं मन भरलं. त्याने किस कमी आणि बाईट जास्त केले होते. त्याचे व्रण तसेच दिसायला लागले होते. स्विमिंग पूलमध्ये खूप रोमांस झाल्यानंतर त्याने तिथेच तिची ब्राची नॉड ओढली. तसं ती शरीरापासून वेगळी झाली आणि ती पूर्ण न्यूड झाली आणि तिथेच त्याने सरळ तिच्यामध्ये प्रवेश केला आणि त्याला वाटले तसं त्याने तिच्याकडून शरीर सुख घेतले आणि तिने पण त्याला दिले. पण ती पण खूप सुखावली होती. तिला पण जे पाहिजे होते ते मिळालं होतं. बराच प्रणय स्विमिंग पूलमध्ये झाल्यानंतर त्याने तिला उचलले आणि बेडरूममध्ये आणले आणि बेडवर तिला टाकत तो तिच्यावर आला आणि परत त्यांचा तो न संपणारा प्रणय सुरू झाला. बराच वेळ प्रणय क्रीडा केल्यानंतर त्याचं मन भरले आणि त्याने तिला लांब ढकलत तिला जाण्याचा इशारा केला. जवळजवळ त्यांचा हा खेळ 6 वाजता सुरू झालेला तो रात्रीच्या 12ला संपला. त्यांनी दूर ढकलले तशी ती मुलगी उठली आणि कपडे घालून दरवाजाच्या बाहेर निघून गेली. याक्षित हेच तर करत होता. त्याला फक्त शरीर सुख पाहिजे असायचं. त्याला कुठल्याही मुलीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. तो कधी पण शरीर सुख घेतल्यावर त्या मुलींना काढून देत होता. कधीच कुठल्या मुलीला त्याने त्याच्या बेडवर झोपवले नव्हते. मग कितीही वेळ झाला असेल तरी त्या मुलीला त्या वेळेस तिथून जावं लागत होतं. आणि परत तीच मुलगी आली नाही पाहिजे ही सख्त वॉर्निंग होती त्याची जोसेफ आणि ऑस्टिन डेव्हिडला. म्हणून प्रत्येक वेळा एक नवीन मुलगी असायची. मुली तर त्याच्यापाशी जाण्यासाठी तडपायच्या, पण एकदा वापरलेली वस्तू तो परत कधीच वापरत नव्हता. ती मुलगी दरवाजाबाहेर गेली तशी त्याने स्वतःला बेडवर झोकून घेतले. तो पालथा झोपला होता. सकाळी 6 वाजता फोनच्या आवाजाने त्याला जाग येते. आतापर्यंत त्याचा राग निघून गेला होता. फोन वाजला तसं त्याने डोळे चोळत मोबाईल पाहिला तर त्यावर मॉमचा फोन दिसत होता. नाव पाहताच त्याने कॉल रिसीव्ह केला आणि झोपेतच बोलला, हाय मॉम, गुड मॉर्निंग. तसं तिकडून ती बोलली, बेटा याक्षू, अजून झोपलेलाच आहेस? तसा याक्षित बोलतोय, मॉम उठलोय. तिकडून त्याची मॉम बोलते, बेटा लवकर आवर, तुला माहिती आहे ना आज घरात पूजा आहे. याक्षित होकार देत बोलतोय, हो मॉम, आहे लक्षात, येतोय अर्ध्या तासात येतोय.
बोलत तो कॉल कट करतोय आणि वॉशरूममध्ये आवरायला निघून जातो. याक्षित घरात फक्त त्याच्या मॉमचं ऐकत होता आणि आजोबा शरसिंग ओबेरॉय यांचं सगळं काही ऐकत होता. नाहीतर बाकीच्या कोणाचीही काहीच बोलायची हिंमत होत नव्हती त्याच्यापुढं. सगळं घर त्याच्या परीने चालत होतं. तो म्हणेल तेच होत असायचं. सगळ्यांना ऐकायला लागत होतं. नाहीतर तो कसा आहे हे सगळ्यांना माहिती होतं. चला आता ओबेरॉय खानदानाची ओळख करून घेऊया. शरसिंग हे त्याचे आजोबा आणि डॅड दिव्यांश सिंग ओबेरॉय आणि मॉम पामेला सिंग ओबेरॉय. त्याची सिस्टर बहीण द्विती सिंग ओबेरॉय, याक्षितची लहान बहीण. काका अयांश सिंग ओबेरॉय, काकी हंसिका सिंग ओबेरॉय आणि भाऊ अश्रित सिंग ओबेरॉय, त्याच्या काकांचा मुलगा. अशी ही सगळी ओबेरॉय फॅमिली खूप गर्विष्ठ असं पण म्हणता येईल. कारण त्यांच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी, पैसा, भरपूर सगळं काही होतं. त्याच्यामध्ये पामेला आणि आजोबा शेखर यांचा स्वभाव थोडा वेगळा होता. म्हणजेच ते लहान मोठे सगळ्यांना सारखे रिस्पेक्ट देत असायचे. आणि हंसिका ही तर आली होती एका खेडेगावातून, लहान फॅमिली म्हणजे गरीब फॅमिलीमधून. पण तिचा तोरा तर असा होता, ओबेरॉयची सून झाल्यापासून जरा जास्तच तोऱ्यात फिरायची. खूप जास्त गर्विष्ठ होती. ती नोकर लोक यांना खूप कमी समजायची. ती एकदम म्हणजे कचराच अशी झाली होती. आणि तिला पाहून द्विती पण तशीच झाली होती. पामेलाची मुलगी पण सतत हंसिकाच्या बेडरूममध्ये पडून राहायची आणि तिला पण तशीच सवय लागली होती. खूप गर्विष्ठ झाली होती ती पण. कुठेही गेली तरी पैशाचा माज दाखवायची. ओबेरॉय मॅन्शनमध्ये आज खूप प्रसन्न वातावरण होता. आज घरात पूजा ठेवली होती पामेलाने. घरच्यांच्या सुखसमृद्धीसाठी, सुखासाठी, काही घरासाठी. बाहेर कितीही काळे धंदे चालत असतील पण तिला ह्या घरात कुठल्याही प्रकारचा वादविवाद किंवा काही तिला ह्या गोष्टी आवडत नव्हत्या, नको होती. ती जिथे ह्या घरातील वातावरण बिघडेल म्हणून सगळी कामे घराची बाहेर राहून करत होती. शक्यतो पामेलाला ह्या गोष्टी माहीत नसायच्या. तिचा पूर्ण विरोध होता, पण तिच्यापासून लपवून हे सगळं केले जात होते. आज द्विती कॉलेजला पण गेली नव्हती. घरात पूजा असल्यामुळे पामेला गुरुजींना पूजेच्या वस्तू देण्यात बिझी होती. तर आजोबा शेखर सिंग आणि अयांश दिव्यांश हे सोफ्यावर बसून कामानिमित्त बोलत होते. आणि द्विती आणि हंसिका ह्या हंसिकाच्या बेडरूममध्ये मेकअप करण्यात बिझी होत्या. आणि हंसिकाचा मुलगा आश्रित हा लंडनला त्याचं पुढचं शिक्षण करत होता. आश्रितला याक्षितने ह्या सगळ्या गुन्ह्यांपासून, कामापासून लांब ठेवले होते. ह्या कामात फक्त दिव्यांश, अयांश आणि याक्षितचाच हात होता. तो पण याक्षितच सगळं हँडल करायचा. आली गरज तर दिव्यांश आणि अयांश यामध्ये पडत होते. नाहीतर जो त्यांचा हॉटेलचा बिझनेस होता, म्हणजेच लोकांना दाखवण्यासाठी एकदम कडकडीत, कोरा, करकरीत, ज्यावर एक पण डाग नव्हता असा बिझनेस ते सांभाळत होते. काहीच वेळात 7 ते 8 गाड्यांचा तोफा येऊन ओबेरॉय मेन्शन समोरच्या गेटजवळ येऊन थांबतोय. तसं गार्ड्स गडबडत घाबरून पुढे जाऊन गेट ओपन करतात. कारण जरा पण उशीर झाले तरी याक्षितला सहन होत नव्हतं. उशीर झाला का समजायची त्या व्यक्तीची नोकरी गेली म्हणून. सगळे पण एकदमच अप टू डेट राहत होते. गेट ओपन होताच एक मोठा दरवाजा
दरवाजासमोर येऊन गाड्या थांबतात. 2 गाड्या पुढे, ज्यामध्ये बॉडीगार्ड्स होते आणि 3 नंबरला त्याची BMW मध्ये याक्षित होता आणि मागच्या गाड्यांमध्ये बाकीचे गार्ड्स होते. याक्षित जिकडे जाईल तिकडे एवढे गार्ड्स त्याच्यासोबत राहायचे, कारण तो अंडरवर्ल्डचा एक डॉन होता. त्याच्यासोबत केव्हाही काहीही होऊ शकत होतं. त्याची ह्या जगात भरपूर अशी दुश्मनं होती का त्याला कायमस्वरूपी संपवायच्या प्लॅनिंगमध्ये होते. पण त्यांचा हा प्लॅन पूर्ण व्हायच्या आधीच याक्षित त्यांना संपवून टाकत होता. तसंही कोणाचीही हिंमत त्याला संपवायची झाली नाही. गाड्या थांबताच एक गार्ड येऊन दरवाजा ओपन करतो आणि त्यामधून याक्षित खाली उतरतो. तो उतरला तसं लगेच आतमध्ये जातो. घरात पूजेमुळे एकदम प्रसन्न वातावरण होते. याक्षित आला तसं पामेलाला पाहून तिच्या जवळ जात तिच्या पाया वगैरे पडतो. पामेला पण त्याच्याकडे पाहून बोलते, बेटा आलास, बरं झाले. टाईमवर आला. आता पूजेला सुरुवात होणारच होती. पामेला त्याच्याकडे पाहत बोलते, बेटा जरा घरी पण येत जा. 1 आठवडा झाला असेल तुझा घरी पाय नाही. तसं याक्षित बोलतोय, मॉम ते थोडं बाहेर काम होतं ना, आउट ऑफ टाऊन जायला लागले होते. पामेला बोलते, ठीक आहे, आता काम झाले ना तर मग आता 1 हप्ता कुठलेही कारण नाही पाहिजे. 1 वीक माझा मुलगा माझ्या जवळच राहणार. याक्षित फक्त होकारार्थी मान डोलावतो. तेवढ्यात मागून एक आवाज त्याच्या कानावर पडतो, भाई. तो मागे फिरून पाहतोय तर मागे द्विती आणि हंसिका दोघेही उभ्या होत्या. द्विती याक्षितला पाहताच पळत जात त्याला मिठी मारते आणि बोलते, भाई आय मिस्ड यू सो मच. तसं तिचं बोलणं ऐकून याक्षित पण बोलतोय, मिस यू माय प्रिन्सेस. कशी आहेस? याक्षितपेक्षा द्विती 10 वर्षांनी लहान होती, म्हणून याक्षित तिला लाडाने प्रिन्सेस म्हणत होता. तशीही ती खूप लाडकी होती याक्षितची. याक्षित तिला बिलकुल प्रिन्सेससारखं जपत होता. तिला कधीही काहीही कमी पडू दिले नाही. तिने जे मागितलं असेल ते तिला भेटले होते. द्विती कंप्लेंट देत बोलते, भाई तुला माझी आठवणच येत नाही. किती दिवस झाले, मला साधा फोन नाही, मेसेज नाही. खूप सेल्फिश झाला आहेस तू. जा, आता मी तुझ्याशी बोलणारच नाही. ती लाडाला येऊन बोलत होती. याक्षित तिला समजवायचा प्रयत्न करत बोलतो, माय क्यूट प्रिन्सेस. भाई थोडं कामात होता ना, म्हणून जरा त्याचं लक्ष नव्हतं. सॉरी, तुझ्या भाईला माफ कर. याक्षित तिच्यासमोर कान पकडत बोलतोय आणि द्विती गाल फुगून हात बांधून त्याला पाठ फिरवून उभी होती. द्विती बोलते, आत्ता तुझ्या प्रिन्सेसचा राग घालवायचा असेल तर मला काहीतरी स्पेशल हवंय. तसं याक्षित त्याचे पॉकेट चाळत बोलतो, पण प्रिन्सेस मी तर काहीच नाही आणले. तसं त्याचं बोलणं ऐकून द्विती रागात पाहत बोलते, जा, आता तर मला बोलायचंच नाही. ती जाऊ लागते तसं याक्षित तिच्या समोर येत एक सुंदर असा ब्रेसलेट तिच्या तोंडापुढे डोलावत बोलतो, कसं वाटलं सरप्राईज प्रिन्सेस? जेव्हा द्विती तो ब्रेसलेट पाहते तर ती खूप जास्त खुश होते आणि बोलते, थँक्स भाई. मला माहीत आहे माझा भाई सगळ्या ब्रदर्समध्ये बेस्ट ब्रदर आहे. लव यू सो मच बाय. तसं याक्षित पण फक्त तिला एक स्माईल देतो. द्विती हातात ब्रेसलेट घेत
बोलते, पण भाई हा तर आत्ताच नवीन आला आहे, ते पण फक्त पॅरिसमध्ये भेटतो आहे, अजून इंडियामध्ये आला पण नाही. आता 2 दिवसापूर्वी त्याचा लॉन्च झाला. तो ब्रेसलेट खूप महागडा होता, जवळजवळ 1 करोड इतका असेल. नाजूक पण खूप सुंदर होता. द्विती त्याच्याकडे पाहत बोलते, भाई पण हे कसे शक्य झाले? खरंच हां, तुला मानायला लागेल. मी फक्त ॲडमध्ये पाहून स्वप्न पाहिले होते का कधीतरी हे ब्रेसलेट मी नक्कीच माझ्या हातात घालणार, आणि ते तू 2 दिवसात पूर्ण केले. तसं यक्षित बोलते, प्रिन्सेस तुझे स्वप्न मी पूर्ण नाही करणार तर कोण करेल? आणि तसंही तुझ्या भाईला कुठले काम जमले नाही असं आहे का? तसं त्याचं बोलणं ऐकून द्विती बोलते, नाही नाही बाई, तू ग्रेट आहेस. ती हातानेच किस देत बोलते आणि त्यांना दोघांना पाहून हंसिका त्यांच्याजवळ येत बोलते, अरे अरे, दोघांचं किती प्रेम होतं चाललंय. ती यक्षितकडे पाहत बोलते, अरे बेटा, कधीतरी तुझ्या आंटीसाठी पण सरप्राईज गिफ्ट्स आणत जा. तिचं बोलणं ऐकून यक्षित तोंड फिरवून घेतोय, कारण त्याला हंसिकाचा स्वभाव हा मुळातच आवडत नव्हता. ती खूप जास्त इरिटेट करत असायची. तो फक्त स्माईल देतो आणि द्वितीकडे पाहत बोलतो, प्रिन्सेस तुला कॉलेज नाही का? अरे भाई आहे, पहिले लेक्चर मिस होईल, दुसऱ्या लेक्चरला जाते मी. यक्षित पण होकार देतोय, कारण पूजा होती, मग थोडं लेट तर होणारच होतं ना. तिच्याशी बोलून तो आजोबांकडे जातोय. त्यांच्यासोबत जरा बिझनेसच्या लॉस प्रॉफिटबद्दल बोलून ते पूजेला बसतात. पूजा संपन्न झाली तसे सगळे आपापल्या कामाला लागले. द्विती पण कॉलेजला निघाली. द्विती ही 12वीला होती. ती कॉलेजला आली तशी तिला गेट बाहेरच तान्या भेटली. तान्या ही द्वितीची बेस्ट फ्रेंड होती. दोघींनाही खूप सौंदर्यावरती गर्व होता. दोघीही कॉलेजमध्ये खूप जास्त गर्विष्ठ होत्या. दोघींनाही पैशाचा माज भरपूर होता. तान्या ही एवढी श्रीमंत नव्हती, ती होती मिडल क्लास फॅमिलीमधून, पण द्विती आणि तिचे दोघींचेही विचार एकमेकींना पटत होते, जुळत होते, म्हणून दोघीही बेस्ट फ्रेंड होत्या. तशी पण तान्या द्वितीच्या पैशावरच उड्या मारायची. तान्याने द्वितीला पाहिले तसं तिने आवाज दिला, ए हाय द्विती, आज खूप उशीर झाला ना? द्विती तिच्याकडे पाहत बोलते, अरे हां, आज घरात आईने ना पूजा ठेवली होती म्हणून वेळ झाला. हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.